सदियों पहले कुछ लोग रहते थे, अपूर्व असाधारण लोग, जो कांच के टुकड़ों से रंग बिरंगी कहानियां बुनते थे। वो बहुत दूर तक भटकते अद्भुत कहानियों की खोज में। उनके महलों के दरवाजे हमेशा खुले रहते। सरलेल्या वर्षाकडून उरलेल्या वर्षाकडे, द कनेक्ट बिटवीन ईस्टर इयर्स अँड द ट्विलाइट इयर्स. सरलेली वर्ष मागे टाकून उरलेल्या वर्षाकडे पावलं टाकत असताना आता काय विशेष उरलंय आणि असं वाटणं किंवा असं वाटत राहणं स्वाभाविक आहे. पण उरलेल्या वर्षामध्येही बरंच काही दडलंय, खूप काही शिल्लक आहे. हे जे काही शिल्लक आहे ते शोधायचंय. पण मन कितीही झेप घ्यायची उमेद बाळगून असलं तरी शरीर नाशवंत आहे आणि त्यामुळे मन शरीरमुक्त होण्याआधी काहीतरी राहून गेलं असं वाटायला नको. आपल्याजवळ असलेला पैसा आणि हात जोडून उभी असलेली भौतिक सुख किती वेळ काळ पुरणार? निसर्ग नियमानुसार पानगळीनंतर नवी पल्लवी फुटणार, सूर्योदयानंतर सूर्यास्त होणार, पण काही तासानंतर परत सूर्य उगवणार. म्हणजेच आपलं शरीर नष्ट झालं तरी नवीन पिढी भविष्य घडवायला सज्ज होत राहणार. याचाच अर्थ माझ्याकडे काय आहे, मी पुढच्या पिढीला काय देणार असं म्हणत मी कुडत बसलो तर मनुष्य म्हणून जन्म घेण्याच्या कारणाविरुद्ध केलेली प्रतारणा ठरेल. म्हणूनच मी आता ठरवलंय की आपले अनुभव नव्या पिढीला सांगावेत. सध्या घडत असलेल्या प्रसंगांना अनुलक्षून तसंच नव्या पिढीच्या दैनंदिन जीवनाशी नातं सांगणारे अनुभवाचे बोल जुन्या आठवणीमार्फत द्यावे असे वाटते. थोडक्यात सरलेल्या वर्षांना उरलेल्या वर्षाशी जोडण्याचा प्रयत्न. The connect between Easter years to the twilight years. मितभाषी अण्णा. अण्णा, अ मॅन ऑफ फ्यू वर्ड्स. अण्णांच्या 95व्या जन्मतिथीनिमित्त 4 शब्द. 18 जानेवारी 2022. खरं तर अण्णांबद्दल लिहायला मला उशीरच झाला. अण्णांच्या स्वभावाचे इतरांना अज्ञात असे बरेचसे पैलू मी जवळून पाहिलेत, अनुभवलेत. ते सगळे क्षण माझ्या हृदयावर अगदी कायमचे कोरले गेले. अण्णांबद्दलची ही अपरिचित माहिती तशीच ठेवून निरोप घेणे म्हणजे एखादं व्यक्तिमत्व घडवण्यापासून वंचित होणे असे होईल. जमेल तसं अण्णांच्या स्वभावाचे पैलू अनुभवलेल्या छोट्या छोट्या प्रसंगातून व्यक्त करावेसे वाटते. आमच्या अण्णांच्या खंबीर स्वभावाचे उदाहरण मी एका पाठोपाठ लघुकथेमधून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अण्णांची जीवन कहाणी अशी एकदम एकाच गोष्टीतून व्यक्त करणे शक्य होणार नाही. हा एक प्रसंग सगळ्यांसमोर मांडण्याचा माझा पहिला प्रयत्न. अव्यक्त शब्दांची ताकद. मी वर लिहिल्याप्रमाणे अण्णांबद्दल लिहायला किंवा माझ्या भावना जाहीरपणे व्यक्त करायला मी उशीरच केलाय. पण कधीच न बोलण्यापेक्षा उशिरा का होईना व्यक्त झालेलं कधीही बरं असं मला वाटतं. अण्णांच्या खूप आठवणी आहेत. त्यातल्या फारच थोड्या अगदी अंदाजे वर्षाप्रमाणे आठवतात, पण दिवस आणि क्षण आठवत नाही. अथवा मी म्हणजे हायपरथायमिसियाची केस म्हणून माझा उल्लेख झाला असता. हायपरथायमिसियाचं दुसरं नाव HSAM म्हणजे हायली सुपिरियर ऑटोबायोग्राफिकल मेमरी. इच्छा असली तरी मी ह्या प्रकारात मोडत नाही. पण त्याउलट मला स्मृतिभ्रंश होण्याआधी माझ्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या काही गोष्टी आधी लिहून ठेवलेल्या बऱ्या असे वाटते. उरी चित्रपटात अल्झायमर झालेली हिरोच्या आईची अवस्था हिलावून टाकते. एके क्षणी ती बिचारी स्वतःच्या मुलालाच ओळखत नाही. असं काही होण्याआधी बरंच काही लिहावंच वाटतं. भूतकाळातल्या गोष्टी कशाला उकरून काढा असा काहींचा प्रश्न असतो. कशाला मानसिक त्रास देणाऱ्या गोष्टींची भर असा त्यामागचा विचार असावा. शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझ्या मते तरी अशा अनेक बऱ्या वाईट प्रसंगांमुळेच तर आपलं आयुष्य घडत असतं आणि अशा प्रसंगांची उजळणी करतानाच आपल्याला स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची संधी मिळत राहते. अशा आठवणींचा खजिना ही तर आपली मोठी संपत्ती असते. भविष्य सांगणे निश्चितच अवघड आहे, कारण आपण दैवज्ञ किंवा हस्तरेषाकार नाही. माझ्या शालेय दिवसात मी ज्योतिषी बसस्थानकाजवळ बसलेला पाहायचो. ज्योतिषी पोपटाचा वापर करून कागदाच्या गुच्छातून छापील पान काढण्यासाठी पोपटाचा वापर करत असे.
बसस्थानकावरून जाणाऱ्या बरेच लोकांचे भविष्य वाचण्यासाठी तो विनंती करायचा। या मार्गाने तो आपला उदरनिर्वाह करत असे। ते दृश्य पाहणे खूपच मजेदार होते, कारण जवळपास सर्वच लोकांना त्यांचे भविष्य वाचताना पाहून आनंद होत असायचा। त्याच्या विपरीत भूतकाळ लक्षात ठेवला जाऊ शकतो आणि वर्तमान व्यक्ती स्वतःच साक्षीदार होऊ शकते। आयुष्य घडवणाऱ्या चांगल्या आठवणी काय किंवा नकारात्मकता पसरवणाऱ्या वाईट आठवणी काय? अशा आठवणी म्हणजे आपल्याला विविध प्रसंगातून मिळालेले महत्त्वाचे धडे जणू। अशा विविध आठवणींना चांगल्या वाईटाची लेबल लावणं आपल्या त्या वेळेच्या भावनात्मक परिस्थितीवर अवलंबून असतं। कुठल्या आठवणी फुलाप्रमाणे सुगंध देतील तर कुठल्या आठवणी अश्रू देतील आणि काही आठवणी आयुष्यभर न संपणारे धडे देतील हे त्या वेळच्या प्रसंगावर ते अवलंबून असते। अशीच एक कायमस्वरूपी आठवण आमचे अण्णा कडक शिस्तीचे, जसं वागणं तसंच शिकवणं दोन्हीतही जरब होती। त्यामुळे त्यांची शरीरयष्टी सामान्य असली तरी व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडायचा। त्यांची उंची 5 फूट 2 इंच, टपोरे डोळे अगदी उंबरासारखे आणि रुंद छाती, त्यांचं चालणं ताठ मानेने। लहानपणी कधीतरी झालेल्या देवी रोगाच्या चेहऱ्यावर किंचित व्रण होते। पांढरे धोतर आणि त्यावर कुर्ता किंवा बनियन हा घरातला वेश, तर शाळेत जाताना मात्र शर्ट आणि पॅन्ट हा पोशाख ठरलेला। खणखणीत आवाजाची पिढीजात देणगी। आजोबांचे व्यक्तिमत्व असेच प्रभावी होते। उंच, धिप्पाड आणि कणखर आवाज या सर्वांचा एकत्रित परिणाम का काय, पण अण्णा मात्र 4 चौघात उठून दिसायचे। अण्णांची 4 चौघात विचार मांडायची पद्धत, लिहिताना अर्थपूर्ण मांडणी आणि आजवरच्या वाचनाने अभ्यासाने पक्की झालेली वैचारिक बैठक हे त्यांचे गुण। त्यामुळे सहभागी झालेल्या चर्चांमध्ये ते उठून दिसत। त्यांना बोलताना महत्त्वाचे मुद्द्यांवर जोर देत बोलायची सवय होती, पण कोणत्याही चर्चेमध्ये किंवा गप्पा मारतानाही ते आवश्यक मुद्द्यांवर बोलून शांत राहायचे। गाव गप्पांमध्ये रस न घेता आपण बरं आणि आपलं काम बरं या वृत्तीने अण्णा फावल्या वेळात शिकवण्याचे काम करत किंवा वाचनात गर्क होत असत। त्यांचा स्वभाव भले गमतीशीर नव्हता, पण वृत्ती समाधानी होती। लहान वयापासून विविध जबाबदारीची कामे अंगावर घेतल्यामुळे हास्य विनोदाचा आस्वाद घ्यायचा राहून गेला असेल, पण ज्याला आपण फॅमिली मॅन म्हणतो असे ते होते। अण्णा आपला शिस्तशीर स्वभाव, कर्तव्यदक्ष वृत्ती आणि जबाबदारीवर केंद्रित केलेलं लक्ष यामुळे नेहमीच इतरांमध्ये उठून दिसायचे। त्यांच्या या अंगभूत गुणांमुळेच ते खंबीर आणि धीट बनले होते। त्यांचं वागणं बोलणंही आत्मविश्वासपूर्ण असे। केवळ त्यांचे विद्यार्थीच नव्हे तर त्यांचे सहकारी आणि शिक्षकांच्या मनातही त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती असायची। खरं तर त्यांच्या कर्तव्यदक्ष वागण्यामुळे त्यांच्याबद्दल ही भीती निर्माण झाली असावी। अण्णा ज्या शाळेत शिक्षक होते तिथेच मला सुदैवाने विद्यार्थी म्हणून प्रवेश मिळाला, पण अण्णा मला वर्ग शिक्षक म्हणून कधी लाभलेच नाहीत, कारण मी उच्च माध्यमिकाच्या वर्गात गेलो त्याच वर्षी त्यांची बदली झाली। पण अण्णा कसे शिकवत असत याचा अनुभव त्यांच्याकडून इंग्रजी आणि मराठीचे धडे घरी मी घ्यायचो। माझ्या आयुष्यात अनेकदा असे क्षण आले जेव्हा मी मानसिकदृष्ट्या खचलो होतो, पण अण्णांना मी कधीच निराश झालेलं बघितलं नाही। खचण्याची बात तर दूरच, कमालीचे धाडसी, आत्मविश्वासी आणि सकारात्मक। त्यांच्या डोळ्यात मी फक्त 2 प्रसंगात अश्रू पाहिल्याचं मला आठवतंय। हिटलरने सुद्धा आपल्या आठवणी सांगताना एके ठिकाणी म्हटलंय की तो फक्त त्याची आई हे जग सोडून गेली तेव्हा आणि एकदा तो युद्ध हरला तेव्हा अशा 2च प्रसंगी रडला होता। माझा दादा कदाचित 1972-73 मध्ये मुंबईला पदवीनंतर देवनारला रुजू होण्यासाठी निघाला तेव्हा अण्णा दादाला देगलूर बस स्थानकावर सोडायला गेले होते। तेव्हा भावना अनावर होऊन अक्षरशः ढसाढसा रडले। आणि दुसरी आठवण म्हणजे माझ्या आजोबांचं दिवस कार्य करताना। ही गोष्ट 1980 किंवा 81 या वर्षातली असावी। 14 जून 2014 मध्ये माझी आई जेव्हा आम्हाला पोरकं करून निघून गेली तेव्हा अण्णा सैलभेर झाले होते। त्यांची 6 दशकांची साथ सुटली होती। त्यातली शेवटची 20 वर्ष तिच्या अर्धांगवायूच्या आजारपणात त्यांनीच तिची शुश्रूषा केली। मात्र ह्या काळात किंवा ती गेल्यावरही त्यांनी कधी डोळ्यातून पाणी काढलं नाही। ते खचले होते, परिणामी ते गप्प राहू लागले, कोणाशीच फारसे बोलेनासे झाले आणि अगदी एका महिन्यातच ते सुद्धा आम्हाला सोडून गेले। अण्णांच्या या व्यक्तिमत्वाच्या पार्श्वभूमीवर मला माझ्याच बाबतीत घडलेला एक प्रसंग आठवतो।
2012 सालची गोष्ट असावी. मी पासपोर्टच्या कामानिमित्त दुबईतल्या भारतीय दूतावासात गेलो होतो. काम आटपून बाहेर आलो आणि माझा सेलफोन चालू केल्या पहिला फोन माझ्या पत्नीचा आला. माझी मुलगी रचनाची वर्ग शिक्षिका कशी तिला शाळेच्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेऊ देत नाहीये वगैरे वगैरे बरंच काय काय ती सांगत होती. यावर उपाय म्हणून मी रचनाच्या शाळेत जाऊन तिच्या वर्ग शिक्षिकेला जाऊन भेटावं असा माझ्या पत्नीचा एकंदर सूर होता. तिचं बोलणं ऐकताना मी मात्र माझी मुलगी अशा ऍक्टिव्हिटी खरंच करू शकेल का असा विचार करत होतो. माझी रास कन्या असल्यामुळे त्या राशीच्या स्वभावानुसार आत्मविश्वासाचा अभाव आणि त्यामुळे कदाचित रचनाच या ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेण्यासाठी योग्य नसेल असा भलताच विचार करत होतो. मी कशा करता जाऊन भेटायचं, तिला आपल्या गुणांनी वर येऊ देत की, माझ्या मनात असे विचार येत होते आणि त्या विचाराने मी ऑफिसला जायचं ठरवलं. मात्र गाडी चालू करताना माझी द्विधा मनस्थिती झाली. रचनाच्या शाळेत जावं की नाही काही कळेना. आणि त्याच वेळी मला माझ्या बाबतीत 30-32 वर्षांपूर्वी घडलेला एक प्रसंग आठवला. अगदी रचना आणि तिच्या वर्ग शिक्षिकेशी जुळणारा, म्हणजे अगदी तंतोतंत नव्हे पण प्रसंग बराच सारखा होता. ही गोष्ट आहे 1975-76 सालची. म्हणजे मी 6व्या इयत्तेत होतो तेव्हा. मला आठवतंय त्याप्रमाणे तेव्हा दादाचं मिरट मधलं आर्मी सर्व्हिसेसचं ट्रेनिंग संपून तो लडाखला कामावर रुजू होणार होता. त्या दरम्यान त्याला 6 दिवसांचा अवधी मिळाला होता आणि म्हणून तो आम्हाला सर्वांना भेटायला गावी आला होता. आमच्याच दृष्टीने नव्हे तर गावकऱ्यांच्या दृष्टीनेही अभूतपूर्व गोष्ट होती. मला तर दादाच्या निवडीचा आणि दादा गावी आल्याचा एवढा आनंद झाला होता की त्या भरात मी शाळेला आठवडाभर दांडी मारली. शाळेतल्या शिक्षकांची परवानगी न घेता गैरहजर राहिल्याचे काही गंभीर परिणाम होऊ शकतात हे मला त्या वयात लक्षातच आलं. दादा लडाख करता रवाना झाल्यावर मी ही शाळेत जायला निघालो. तेव्हाचे वर्ग सकाळी साधारणपणे 8 वाजायच्या दरम्यान भरत असत. आदल्या दिवशीच्या गोदातीर समाचाराच्या अंकात दादाच्या सैन्य प्रवेशाची बातमी छापून आली होती. मी त्या बातमीच्या पानाने माझ्या पुस्तकाचं कव्हर मोठ्या अभिमानाने बनवलं होतं. मी शाळेत गेलो ते अगदी हवेत तरंगतच. शाळेत आपलं जंगी स्वागत होईल अशी माझी अपेक्षा होती. दादाच्या आठवड्याभराच्या मुक्कामात शाळेने त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला होता. दादानेही अगदी स्फूर्तिदायक भाषण केलं होतं. त्यामुळे सगळेजण आपल्याशी बोलायला येऊन दादाबद्दल सैन्याबद्दल विचारतील याची मला खात्री होती. प्रत्यक्षात झालं भलतंच. त्या दिवशी सुकाळे गुरुजींनी वर्ग भरल्या पहिली गोष्ट काय केली असेल तर मला वर्गाबाहेर काढलं. त्यावेळी त्यांचे डोळे रागाने लाल भडक झाले होते. त्या रागाची धग भर थंडीत मला जाणवत होती. त्यावेळी मला ते अपमानास्पद वगैरे वाटलं खरं, पण ती तर शिस्तभंगाची कारवाई होती हे मोठं झाल्यावर लक्षात आलं. गुरुजींनी मला वर्गाबाहेर काढतानाच वडिलांकडून चिठ्ठी आणायला सांगितली. चिठ्ठी आणल्याशिवाय वर्गात बसू देणार नाही हे त्यांचं कडक आवाजातलं वाक्य ऐकून मी सुन्न झालो. बरं, चिठ्ठी आणायची तर तीही मला वर्गात पुन्हा प्रवेश करता यावा यासाठी क्षमायाचना करणारी. असं कोणी छिडकारल्याचा त्या कोवळ्या वयात ज्याच्यावर आघात होतो त्यालाच त्याची तीव्रता कळू शकते. अक्षरशः जड अंतःकरणाने आणि तेवढ्याच दुःखी चेहऱ्याने मी घरी पोहोचलो. अण्णा ओसरीत शिकवणी घेत होते. मला असं रडव्या चेहऱ्याने घरात शिरताना पाहून ते पटकन उभे राहिले. मला जवळ घेतलं आणि काय झालं असं विचारू लागले. मला राहवलं नाही आणि मी रडतच अण्णांना घट्ट पिलगलो. आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटचाच तेव्हा वडिलांच्या इतका जवळ गेलो. माझ्या वाढत्या वयात माझ्या चुकांबद्दल मी प्रचंड बोलणी खात असल्यामुळे आमच्यात साहजिकपणे अंतर पडलं होतं म्हणा, किंवा आमच्या दोघांमध्ये एखादी भिंत उभी राहिल्यागत होती. मी एका मर्यादेपलीकडे अण्णांच्या जवळ जाऊच शकलो नाही. अण्णा घरी असताना मी कधीही समोर जाणे टाळायचो. आजच्या पिढीप्रमाणे वडिलांची आलिंगन मिळणे एवढे सहज शक्य नव्हते. एवढ्या लहान वयात असा अवहेलना झाल्याच्या प्रसंगाने माझं रडणं थांबतच नव्हतं. माझ्या डोक्यात एकच विचार येत होता. माझे अण्णाही त्याच शाळेतले सिनियर शिक्षक, त्यांना सगळे कडक शिस्तीचे म्हणून ओळखायचे आणि अशा अण्णांचा मी मुलगा असूनही हे गुरुजी माझ्याशी असं कसं काय वागू शकतात? खरं तर केवढा बालिश प्रश्न होता, पण माझं डोकं तेव्हा अगदी भणाणून गेलं होतं. कसं बसं मी त्यांना जे झालंय ते सांगितलं. मला असं वाटत होतं की अण्णा माझ्यासोबत शाळेत येतील आणि माझी पाठराखण करत गुरुजींना चांगलं खडसावतील, पण तसं काहीच झालं नाही. उलट अण्णांनी कागदाची एक छोटी चिटोरी घेतली आणि त्यावर गुरुजींना उद्देशून अक्षरशः 2 ओळींची चिठ्ठी लिहिली. त्या 2 ओळी कागदावर लिहिल्या असल्या तरी माझ्या हृदयावर कायमच्या कोरल्या गेल्या. माननीय गुरुजी, माझा मोठा मुलगा मोहन लष्कर प्रशिक्षणादरम्यान 6 दिवस सुट्टी घेऊन गावाला आल्यामुळे माझा धाकटा मुलगा शाळेत 6 दिवस गैरहजर राहिला. त्याबद्दल
दिलगिरी व्यक्त करतो. तुमचा कृपाभिलाषी माधव एकाळे. हे वाचून तर मला दुःखातिरेकाचा धक्का बसला. अण्णा आपला अधिकार का नाही वापरत? त्यांना आपला अपमान झाल्यासारखं वाटत नाही का? हे विचार मनात येत असतानाच दुसरीकडे दोष माझा आहे हेही कळत होतं. त्यामुळे अण्णांनी चिठ्ठी माझ्या हातावर ठेवल्यावर शाळेत जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. बऱ्याच वर्षांनंतर अमिताभचा शक्ती चित्रपट बघितला तेव्हा दिलीप कुमारने मुलाला सोडण्यासाठी हाराकिरी केली नाही हे बघून मला दिलीप कुमार मध्ये एक कर्तव्यदक्ष अण्णा दिसत होते. चिठ्ठी घेऊन मी वर्गाच्या दारात उभा राहिल्यावर सुकाळे गुरुजींच्या रागाचा पारा अजून चढणार याची खात्री होती. पण झालं भलतंच. अण्णांची चिठ्ठी वाचताना गुरुजींचा चेहरा झरझर बदलत गेला आणि खजील झाल्यागत माझ्याकडे पाहत त्यांनी मला वर्गात येऊ दिलं. मला उमजत नव्हतं की हा असा कायापालट गुरुजीमध्ये झाला कसा. खरं सामर्थ्य भडकपणे व्यक्त होण्यात नसून परिणाम घडवणाऱ्या साध्या शब्दांमध्ये असतं. आपल्या शब्दातून आपले संस्कार दिसतात. कमी पण परिणामकारक शब्दांमध्येच अधिक ताकद असते. अण्णांनाही कडक शब्द वापरता आले असते पण तसं न करता अण्णांच्या सौम्य भाषेतल्या साध्या शब्दांनी कमाल केली आणि गुरुजींचा राग निवळला. कदाचित गुरुजींनाही असा मवाळपणा अपेक्षित नसेल. ते काहीही असलं तरी चिठ्ठीतल्या अगदी थोडक्या शब्दातून बऱ्याच अव्यक्त भावना बोलक्या झाल्या असाव्यात. हा मजकूर केवढा परिणामकारक होता हे मला कळायला पुढे कित्येक वर्षे लागली. खरंय, साध्या शब्दांमध्येही किती ताकद असते. अण्णांनाही कडक शब्द वापरता आले असते पण तसं न होता अण्णांच्या सौम्य भाषेतल्या साध्या शब्दांनी कमाल केली. अगदीच साम्य नसलं तरी मला ज्ञानेश्वर आणि चांगदेवाची गोष्ट आठवली. अव्यक्त झालेल्या शब्दांची सुद्धा खूप ताकद असते हे त्या प्रसंगाने कळलं. गुरुजींचा राग निवळला. कदाचित गुरुजींनाही असा मवाळपणा अपेक्षित नसेल. ते काहीही असलं तरी चिठ्ठीतल्या अगदी थोडक्या शब्दातून बऱ्याच अव्यक्त भावना बोलक्या झाल्या. हा मजकूर केवढा परिणामकारक होता हे मला कळायला पुढे कित्येक वर्षे जावी लागली. मला भूतकाळात नेणारं हे विचारचक्र ऑफिसच्या ऐवजी रचनाच्या शाळेच्या रस्त्यावर कसं घेऊन गेलं हे माझं मला कळलंच नाही. मी भानावर आलो तेव्हा मी गाडी रचनाच्या शाळेबाहेर पार्क केली होती. त्या काळात माझी नोकरीमध्ये प्रगती होऊन मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत सिनियर प्रोजेक्ट मॅनेजरपदी काम करत होतो. माझी कामातली चिकाटी आणि सर्व आव्हानं संधी मानून पुढे जायचा दृष्टिकोन व्यवस्थापनाला भावला होता. मी यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करत होतो. माझ्या बोलण्या वागण्यातला फरक त्यांना जाणवू लागला होता. ते लोक मला सावधगिरीची सूचना देऊ लागले होते. यशामुळे होरळून न जाण्याबद्दल मला सांगत होते. रचनाच्या शाळेच्या आवारात शिरतानाच मी मागचा फ्लॅशबॅक आठवून अगदी नम्रपणे पण तेवढ्याच ठामपणे बोलायचं ठरवलं. मी ठरवल्याप्रमाणे वागलो. मुख्याध्यापिकेची रीतसर वेळ घेऊन भेटलो. मी केवळ एका शिक्षकाचा मुलगा नसून माझे पूर्ण कुटुंब, बहिणी, भाऊ, काकाही शिक्षक असल्याचं त्यांना सांगून सगळ्या शिक्षकांबद्दल माझा आदरभाव व्यक्त करूनच बोलायला सुरुवात केली. मी त्यांना एक गोष्ट मात्र स्पष्ट केली की रचनाच्या शिक्षिकेच्या गैरहजेरीत तक्रार वगैरे तर दूरच पण त्यांच्याबद्दल काही बाई बोलणंही योग्य होणार नाही. आपण त्याआधी त्यांच्याशी बोलू आणि मग तुम्ही रचनाला बोलवा असं मी मुख्याध्यापिकाबाईंना सुचवलं. त्यानुसार रचनाच्या वर्ग शिक्षिका आल्या. मी त्या दोघींची चर्चा केली आणि रचनाचं बोलणं ऐकून घेऊन तिला न्याय द्यायची त्यांना विनंती केली आणि त्यांच्या केबिन बाहेर थांबलो. त्या दोघींनी रचनाला बोलावणं पाठवून तिचं म्हणणं ऐकलं. आपण डावलले जातोय हे सांगताना रचनाला रडू आवरेना. जे आपल्याला जमतं त्यात निवड होत नसल्याचं वैफल्य लहानग्या रचनाच्या बोलण्यातून डोकावत होतं. रचना खूपच रडू लागली. मलाही खूपच रडवेल झालं होतं आणि इथेच मला या प्रसंगाचा मी वर नमूद केलेल्या माझ्या आयुष्यातील प्रसंगाशी संबंध आढळला. अभेर आणि कोणी दुर्लक्ष करणे कुठल्याही क्षणी कुठल्याही पदावर असताना, कितीही गुणवत्ता असताना, कुठल्याही पदावर असताना आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. अखेरीस रचनाची अभ्यासेतर उपक्रमात निवड होऊन त्यात ती चमकलीच. शिवाय अभ्यासातील एक्झेम्प्लररी अवॉर्ड तिने पटकावलं. शाळेच्या बातमीपत्रात आणि व्हिडिओमध्येही ती झळकली. तिला सुरुवातीला मिळालेले धक्के तिने सोसले नसते तर तिला एवढी झेप घ्यायला जमलंच नसतं. वय, रंग, लिंग, स्थिती आणि परिस्थिती काहीही असो, अभेर, अतिरेक, उपेक्षा आणि दुर्लक्ष यामुळे माणूस दुभंगून जाऊ शकतो. क्षमतेला नेहमीच आव्हान दिलं जाऊ शकतं, परंतु अभेर झाल्यास संकटे येऊ शकतात आणि जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर आणि कुठल्याही वयात प्रतिभा नष्ट होऊ शकते. छोट्या गोष्टी आपल्याला आयुष्यात बरंच काही शिकवून जातात.
ह्या प्रसंगानंतर माझा स्वभाव खूप प्रमाणात शांत झाला आणि आपल्या बाबतीत पुन्हा असं होणार नाही असा रचनाला विश्वास आणि आश्वासन दिलं गेलं आणि मी परत निघालो. त्या प्रसंगातून मी बरंच काही शिकलो. प्रत्येक जण उंच शिखरावर फार काळ राहू शकत नाही याची मला जाणीव झाली. आयुष्यात चढ उतार नेहमीच येत राहणार. अण्णांसारखं स्वभावात आणि वागणुकीत संयम आणि संतुलन बाळगता यावं हे शिकावं किंवा शिकण्याची इच्छा निर्माण व्हावी ही आयुष्यातली एक मोठी शिदोरीच होती. असे अनेक प्रसंग व्यक्त करण्याचा मानस आहे जेणेकरून अशा प्रकारचे खऱ्या आयुष्यात घडलेले धडे मिळू शकतील. क्रमशः विलास एकाळे. सर्वे